नमस्कार, मी गौरी देशमुख. ऐकूया काही ठळक घडामोडी. देशाला जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था करण्याच्या वाटचालीत महिलांचा वाटा मोठा असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. जळगाव इथं झालेल्या लखपती दीदी संमेलनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज देशभरातल्या 11 लाख नव्या लखपती दीदींना प्रतिकात्मक स्वरूपात प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. त्यावेळी प्रधानमंत्री बोलत होते. गेल्या 10 वर्षात 1 कोटी लखपती दीदी झाल्या आहेत, तर गेल्या 2 महिन्यात त्यात आणखी 11 लाख लखपती दीदींची भर पडल्याची माहिती प्रधानमंत्र्यांनी यावेळी दिली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी राजकीय पार्श्वभूमी नसतानाही अनेकांनी स्वातंत्र्य लढ्यात स्वतःला झोकून दिलं. विकसित भारताचं लक्ष्य साध्य करण्यासाठी आज अशा समर्पण भावनेची गरज आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा 113वा भाग होता. नांदेड रेल्वे स्थानक येत्या कालावधीत देशातलं सर्वोत्तम रेल्वे स्थानक होईल, असं रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंग यांनी आज सांगितलं. आजपासून येत्या 6 सप्टेंबरपर्यंत 5 तख्त साहिबच्या दर्शनासाठी आयोजित विशेष रेल्वे यात्रेला आज नांदेड रेल्वे स्थानकातून सिंग यांनी हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस पडत असून विविध धरणांमधून विसर्ग सुरू आहे. नांदेडमधल्या विष्णुपुरी प्रकल्पाचे 2 दरवाजे काल संध्याकाळी उघडण्यात आले. त्यामुळे गोदावरी नदीकाठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक शहरात मुसळधार पाऊस सुरू असल्यानं गोदावरी नदीला पूर आलाय. महानगरपालिकेनं नदीकाठच्या नागरिकांना तातडीनं स्थलांतरित होण्याचं आवाहन केलं आहे. नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. धुळे जिल्ह्यात अक्कलपाडा प्रकल्पाच्या धरणाचे सर्व दरवाजे आज उघडण्यात आले असून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पांझा नदीला मोठा पूर आला असून त्यात एक तरुण वाहून गेला. गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे रायगड जिल्ह्यात मोरबे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे धावरी नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. नागपूर अमरावती महामार्गावर नांदगाव पेठजवळ राज्य परिवहन महामंडळ एसटीच्या शिवशाही बसला झालेल्या अपघातात 2 प्रवासी ठार झाले तर 24 जण जखमी झाले. नागपूरहून अकोल्याला जाणाऱ्या बससमोर अचानक आलेल्या गायीला वाचवताना बस चालकाचं नियंत्रण सुटल्यानं वाहन उलटून हा अपघात झाला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.